नैसर्गिक मानवी प्रवृत्ती अशी आहे की वाढावे संतान, गृहे व्हावे धनधान्य, संतान वाढावं, संतती वाढावी, लोकप्रियता वाढावी, प्रतिष्ठा वाढावी, ही नैसर्गिक माणसाची प्रवृत्ती आहे. तो दोष नाही माणसाचा. ते जर नसेल तर माणसं निष्क्रिय बनतील, काहीच करणार नाही. म्हणून तर संतांनी प्रारब्धवाद अधिक प्रयत्नवाद याचा समन्वयवाद घालवलेला आहे. एक क्षेत्र असं आहे, एक प्रांत असा आहे की परप्रांतीय लोक येऊन आपल्याला प्रारब्धवादावर विसंबून ठेवतात. आणि प्रारब्धवादावर जे विसंबून ठेवतात ते धर्म मार्तंड आततायी असतात. आततायी याचा अर्थ असा की लोकांच्या भावनेवर व्यक्तिगत स्वार्थाच्या पोळ्या भाजून सनी लोकाला दिशाहीन करतात. म्हणून प्रारब्धवाद नाही तर प्रयत्नवाद अधिक प्रारब्धवाद आहे. लक्षात ठेवा. सांगितलं जात आहे का तुम्ही महादेवाच्या पिंडीवर जर 11 सोमवारला जर पाणी टाकलं तर तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील, तुमचा मुलगा 12वीमध्ये पास होईल. ह्या भूलथापा असतात. जे सांगतात त्यांच्याच मुलांचे 4 विषय 12वीमध्ये गेलेले आहे, हे कधीच विसरू नका. माझा बोलायचा असे लक्षात घ्या. प्रारब्धवाद अधिक प्रयत्नवाद. वारकरी संतांच्या संप्रदायामध्ये जर माणूस आला तर तो दिशाहीन कधीच होणार नाही. कारण संतांनी प्रयत्नवादाला स्थान दिलेलं आहे, प्रारब्धवादाला स्थान दिलेलं आहे.